महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यात तिरंगी लढतीचे रणशिंग। महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी स्वतंत्र। शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांची माघार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेकाप युतीमुळे राजकीय समीकरणे बदलली। म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली घडल्या। अंतिम दिवशी तब्बल 14 उमेदवारांनी आपल्या अर्ज मागे घेतल्याने तालुक्यातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अर्ज माघारीमध्ये प्रमुख पक्षातील बंडखोरांसह अनेक अपक्ष उमेदवारांचा समावेश असल्याने सर्वच गटातील समीकरणे नव्याने जुळवली जात आहेत। विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी तालुका स्तरावर एकत्र आली आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत। गट व गणनिहाय लढती पांगलोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीकडून अभिषेक विचारे, शिवसेना शिंदे गटातून प्रसाद बोर्ले, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रोशन पारावे तसेच अपक्ष शेखर सावंत व धनसे उसामा यांच्यात बहुरंगी लढत होणार आहे। पांगलोली गणात राष्ट्रवादीकडून प्रियांका निंबरे, शिवसेना शिंदे गटातून रिया पाटेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे चैतन्य गजमल निवडणूक रंगणात आहेत। साळीविंडे गटात राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सभापती बबन मानवे, शिवसेना शिंदे गटातून अमोल पेंढारी, महाविकास आघाडीतून शिवसेनेचे कृष्णा म्हात्रे तर अपक्ष म्हणून नरेंद्र धोत्रे यांच्यात थेट सामना होणार आहे। पाभरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीकडून अनिल, शिवसेना शिंदे गटाकडून अकमल कादरी तर महाविकास आघाडीकडून शेकापचे माजी तालुका चिटणीस संतोष पाटील मैदानात उतरले आहेत। पाभरे गणात राष्ट्रवादीकडून समृद्धी चाचले, शिवसेना शिंदे गटातून अमिता जाधव तर महाविकास आघाडीकडून शेकापच्या ज्योती गिजे यांच्यात लढत होणार आहे। खरसई गणात राष्ट्रवादीकडून लहू म्हात्रे, शिवसेना शिंदे गटातून महेश पाटील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रमेश खोत निवडणूक लढवत आहेत। काँग्रेस भाजप अनुपस्थितीत स्थानिक राजकारण केंद्रस्थानी। या संपूर्ण राजकीय समीकरणात एक महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पातळीवर पक्ष प्रत्यक्ष लढतीत दिसून येत नाहीत। त्यामुळे म्हसळा तालुक्यातील निवडणूक पूर्णतः स्थानिक नेते, प्रादेशिक पक्ष आणि आघाड्यांच्या रणनीतीवर अवलंबून राहणार आहे। अर्ज माघारीनंतरचे बदलते राजकीय गणित पाहता म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे असून मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।